आला विठाला 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 कुंडली वलारी विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की पवनपुत्र हनुमान की छत्रपति शिवाजी महाराज बोलो रे भाई सब संतन की जय। हाला 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 बाप करी जोडी लेकराचे ओढी आपुली कुरवंडी वाळवोनी एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागवोनी भार खांदी घालूनिया पाहे डोळा अलंकार ठेवा दावी थोर करुनिया तुका म्हणे नेदी गांजू आणि कासी उदार जीवासी आपुलिया एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागवुनी भार खांदी पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया
गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् शुक्लां ब्रह्मविचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणी मभयदां जाढ्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम्। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची वाह मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता घेतलेला असणारा अभंग थोडासा माझा बास कमी करा जरा क्लिअर आवाज येईल थोडासा नाही थोडासा बास कमी करा थोडासा हां थोडासा बास कमी करा नाहीत का तिथं नाही असू दे राहू द्या राहू दे राहू दे राहू दे राहू दे प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता घेतलेला असणारा अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्ती साधकाचे मायबाप अनाथाचे नाथ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा असणारा हा अभंग आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी जी महती गायलेली आहे ती इतर कुणाचीही महती न गाता बापाची महती या अभंगामध्ये वर्णन केलेली आहे. अगोदर सरळ सरळ अभंगाचा भावार्थ सांगतो आणि नुसते पुन्हा 2 तास गप्पा मारतो बरं का. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज वर्णन करतात की बाप नेमकं लेकरा करता काय करतो.
याचं प्रथम चरणामध्ये वर्णन केलेलं आहे. बाप करी जोडी लेकराचे ओढी. बाप नेमका लेकरा करता काय काय करतो याचं प्रतिपादन करणारं पहिलं चरण असं आहे की रात्रंदिवस बाप जी जोडी करण्याकरता चालू आहे ते स्वतः करता नाही, पत्नी करता नाही किंवा इतर दुसऱ्या करता कोणा करता नाही. रात्रंदिवस जी जोडी करत आहे ते नेमकी फक्त आपल्या लेकरा करता. बाप करी जोडी लेकराचे ओढी. पण तुकोबाराय वर्णन करतात ही जोडी करत असताना एक दिवस तो स्वतःच्या शरीराचा कसलाच विचार करत नाही. काय करतो जोडी करत असताना? आपुली कुरवंडी वाळवणी. त्या कुरवंडी शब्दाचा अर्थ पुन्हा तुम्हाला सांगेल, पण सहज सहज सांगून जातो. कुरवंडी शब्दाचा अर्थ होतो हे शरीर. बाप काय करतो? लेकराला प्रॉपर्टी कमवून ठेवण्याकरता स्वतःची कुरवंडी म्हणजे शरीर आहे का नाही, त्या शरीराचा काही विचार करत नाही, त्याला वाळवून टाकतो, म्हणजे त्याला खराब करून टाकतो. त्या शरीराचा कधीच विचार करत नाही. आपुली कुरवंडी वाळवणी. तुकोबारायांनी वर्णन केलेलं आहे. एवढी प्रॉपर्टी कमवून ठेवली, तेवढी प्रॉपर्टी सध्या बापाच्या नावानं आहे, पण कालांतरानं घटना अशी घडली, ज्या मुलाकरता प्रॉपर्टी कमवून ठेवली होती तोच मुलगा लहानाचा मोठा झाला, तरुण झाला आणि त्याचा विवाह झाला. आणि विवाह झाल्याच्या नंतर एका रात्रीमध्ये पत्नीनं त्याचे कान फुकले. आणि पत्नीनं कान फुकल्याच्या नंतर पत्नीनं सांगितली तेवढी प्रॉपर्टी आता आपल्या नावानं करून घ्या. बापाला मुलानं असणारा प्रश्न केला की पप्पा तेवढी कमवलेली प्रॉपर्टी तुम्ही आता माझ्या नावानं करून टाका. बापानं आतापर्यंत जीवनामध्ये एवढे काबाड कष्ट केलेलं, स्वतःचं शरीर एवढं वाळवून टाकलेलं, मुलानं नुसती विनंती केल्याबरोबर आपलं उद्या कसं होईल याचा विचार न करता बापानं काय केलं? एकाएकी केला मिरासीचा धनी. तेवढी कमवून ठेवलेली प्रॉपर्टी कुठलाही 1 रुपया न घेता डायरेक्ट वकिलाकडे जाणं आणि जशाला तसं सही देऊन टाकणं. आपुली कुरवंडी वाळवणी आणि एकाएकी केला मिरासीचा धनी. आणि वेळ आल्याच्या नंतर बाप काय करतो? तेवढी प्रॉपर्टी तर नावावर करून देतोच देतो, पण घटना जर एखाद्या वेळेस जर वाईट जर घडलीच, त्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला किंवा काही घटना घडली आणि त्याचं शरीर जर निकामी झालं असेल तर वयोवृद्ध झालेला बाप सुद्धा तरुण मुलाला जरी ओझं त्याचं उचलत नसेल तरी त्याला खांद्यावर सुद्धा घेतो आणि त्याला कडेवर सुद्धा नेऊन दवाखान्यापर्यंत पोहोचिती करतो. एकाएकी केला मिरासीचा धनी आणि कडिये वागवणी भार खांदी. तृतीय चरणामध्ये वर्णन केलेलं आहे. लहानपणामध्ये तेच लेकरू जर त्या लेकराची आई जर घरी नसेल आणि त्यानं स्वतःचं शरीर जर एखाद्या वेळेस घाण केलं तर बाप त्याची विष्ठा काढण्याकरता सुद्धा माग सरकत नाही. काय करतो? घालूनी पाहे डोळा अलंकार आणि ठेवा दावी थोर करुनिया. त्याचं सगळं शरीर स्वच्छ करतो, त्याला नवीन वस्त्र घालतो, नवे नवे दाग दागिने सुद्धा त्याच्या अंगावर घालतो. तृतीय चरणाचा अर्थ संपला. आणि शेवटच्या चरणामध्ये तर वर्णन केलं आहे. त्या मुलावर जर एखादी वाईट परिस्थितीने वेळ जर आली ना, गावातले लोक, शेजारच्या गावामधले लोक जर त्याच्यावर मारण्याकरता जर धावून आले तर बाप कसलाच विचार करत नाही. तुका म्हणे नेदी गांजू आणि काशी. दुसऱ्याकडून आपल्या मुलाला कसलाच त्रास होऊ देत नाही. वेळ आल्याच्या नंतर स्वतः बाप ते कष्ट असणारे, ते असणारा धोका आपल्या जीवावर घेतो, पण मुलाचे प्राण मात्र वाचवतो. असा अभंगाचा सळसळ भावार्थ संपला आणि ठळक बातम्या सुद्धा आता संपल्या बरं का. आता विठाला विठाला.
श्री ज्ञानदेव तुकाराम. विठाला 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 विठाला. कीर्तन रूपी सेवा करता सुरुवात करण्याच्या अगोदर माझ्या कीर्तनाला सुंदर असणारी साथ करण्याकरता इंद्राच्याच मूर्तीच्या स्वरूपामध्ये मृदंगाचार्य सुंदर या ठिकाणी मृदंगाची साथ करत आहेत. नारदजीच्या गादीच्या स्वरूपामध्ये विनेकरी मंडळी आहेत. गंधर्वाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी टाळकरी मंडळीने सुंदर असणारी चाल गायली. आणि माझ्या कीर्तनाला श्रोते मंडळीच्या स्वरूपामध्ये सगळे भगवान शंकराच्याच असणाऱ्या मूर्ती आहेत. सगळ्याच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेला मी प्रारंभ करतो. विठाला विठाला. आजची जी कीर्तन रूपी सेवा आहे कशाच्या निमित्तानं हे सांगण्याच्या अगोदर संपूर्ण गावकरी मंडळीला ज्ञात आहे. परिसरातून काही भाविक भक्त आले त्यांना सुद्धा ज्ञात आहे. पण एक वक्त्याचं कर्तव्य म्हणून ज्या गादीवर आपण थांबलेलो आहोत, ज्याच्या निमित्तानं असणारा हा कार्यक्रम आहे, ते मात्र सांगणं आद्य कर्तव्य आहे. कैलासवासी वैकुंठवासी बालाजी संतराम चिटुपे यांच्या वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं असणारी ही कीर्तनरूपी सेवा आहे. आता ही कोण कीर्तनरूपी असणारी सेवा आणि अन्नदानाची सेवा या ठिकाणी करत आहे याचा उल्लेख जर करायचं म्हटलं तर त्यांचे असणारे पुत्र हरिभक्तीपरायण शिवाजी बालाजी चिटुपे, 3 असणाऱ्या कन्या सरोजा बालाजी चिटुपे, शुभांगी बालाजी चिटुपे, संपदा बालाजी चिटुपे. आता खरं असणारं इथं थोडंसं वेगळा असणारा प्रसंग आहे. आई सुद्धा आपल्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणून आईनं सुद्धा आपल्या लेकराच्या बाबतीमध्ये कुठली कमतरता पडू नये म्हणून आईकडून सुद्धा नामदानाची आणि अन्नदानाची असणारी ही एक सेवा आहे. भारतबाई संतराम चिटुपे आपल्या भावाचा असणारा उद्धार व्हावा आणि भावाच्या जीवनामध्ये भावी काळामध्ये कुठल्या जरी योनीमध्ये जन्म असणारा प्राप्त झाला तर कुठल्याच गोष्टीची कमतरता पडू नये म्हणून भावाचा उद्धार व्हावा म्हणून हरिभक्तीपरायण गोविंदराव संतराम चिटुपे आपल्या भावाच्या प्रीत्यर्थ असणारी अन्नदानाची आणि नामदानाची असणारी ही सेवा आहे. तसेच या ठिकाणी संपूर्ण जणांचा असणारा जो काही भेटीचा असणारा योग आहे, आमची हरिभक्तीपरायण पानगावचे असणारे महादूभाऊ मोटाळे यांच्यामुळे या ठिकाणी परिचयाचा असणारा योग आला. आणि ही कीर्तनरूपी सेवा गेल्या वर्षी सुद्धा या ठिकाणी वर्षश्राद्धाची झाली आणि या वर्षी सुद्धा वर्षश्राद्धाची आहे. या चिटुपे परिवार असणारा जो काही दुःखाचा असणारा जो डोंगर आहे ना, तर अनेक जणाला असणारं दुःख आहे. या दुःखाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं तर अनेक जणाला दुःख आहे. पण त्या दुःखाची सगळ्यात पुढं जर असणारी भूमिका जर सांगायची म्हटलं तर या चिटुपे परिवारामध्ये सगळ्यात जास्त जर दुःख कुणाला असेल तर ते दुःख आहे आईला. त्याचं कारण सांगतो. श्रीमद भागवत महापुराणाची कथा तुम्ही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असणारी ऐकलेली आहे. त्याच्यामध्ये एक विषय येतो. ज्यावेळेला श्रीकृष्ण भगवंताला भगवंत म्हणून देवकी माता मांडण्याकरता सुरुवात करते त्यावेळेला एक प्रश्न विचारते, देवा सगळे तुला देव देव म्हणतात, जगताचा असणारा आद्य करता म्हणतात, फक्त माझी तुझ्याकडे एकच इच्छा आहे, मी मुक्ती मागणार नाही, दुसरं काही मागणार नाही. तुझा जन्म होण्याच्या अगोदर माझे 6 लेकरं कंसानं मारले, दुसरं तिसरं काही मागत नाही, मला मुक्ती नको, फक्त जे 6 लेकरं कंसानं मारले त्या 6 लेकराचं एक वेळेला मला परत दर्शन घ्यायचं आहे. म्हणून देवाची प्राप्ती झाली तरी त्या आईनं मागणी केली आपल्या लेकराच्या दर्शनाचीच. विठाला विठाला.
त्या आईच्या बाबतीत जर वर्णन करायचं म्हटलं तर त्या आईला एक दुःख नाही. त्या दुःखाची काही गोष्ट सांगतो. एक दुःख सून मरण पावते, एक दुःख जीवन असणारा साथी मरण पावतो पती परमेश्वर, एक दुःख. आणि नंबर तिसरा भाग सांगायचं म्हटलं तर मुलगा मरण पावतो, हे तिसरं दुःख. माणूस एका दुःखातून सावरतो ना सावरतो तोपर्यंत दुःखाचा आघात दुसरा होतो. दुसऱ्यातून सावरतो ना सावरतो माणसावर पुन्हा तिसरा दुःखाचा आघात होतो. हे कीर्तनामध्ये, कथा कीर्तनामध्ये प्रमाण म्हणणं हे लय सोपं आहे. तुकोबारायाचे प्रमाण कीर्तनामध्ये म्हणणं इतकं सोपं आहे, पण एखाद्या वेळेस घटना घडूच नये. प्रमाण म्हणणाऱ्याच्या जीवनामध्ये तशी जर घटना घडली तर प्रमाणच माणूस म्हणू शकत नाही. प्रमाण आपण कीर्तनामध्ये हजार वेळेला म्हटले असतील. तुकोबारायांची बाईल मेली मुक्त झाली आणि देवे माया सोडविले, प्रमाण आपण हजार वेळेला ऐकलं असेल. ज्याची पत्नी मरण पावली ना तो टाळकरी असावा आणि त्यानं ते प्रमाण म्हणावं, त्याच्यानं कधीच हिंमत होणार नाही प्रमाण म्हणायची. प्रमाण म्हणणं सोपं आहे, पण ज्या वेळेला ती आपल्या जीवनामध्ये घटना घडेल त्यावेळेला मात्र ती घटना इतकी सोपी नाही. म्हणून एक सांगतो, आईच्या बाबतीमध्ये हे सगळ्यात मोठं असणारं दुःख आहे. एक मुलगा आहे पण त्याच ठिकाणी जर तो दुसरा मुलगा असता तर काय वर्णन करावं. आनंदी असणारा तो संसार आहे. त्या मातेच्या बाबतीमध्ये तुकोबारायांनी एक प्रमाण लिहिलेलं आहे. नेमकं आईला लेकरू आवडतं तरी कोणतं, त्याच्यामध्ये वर्णन केलं आहे. आईला लेकरू सगळ्यात 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 चांगलं सुद्धा आवडतं. आणि एखादं लेकरू जर रात्री 12-2ला घरी टाकून येत असेल तर ते लेकरू आवडतं का नाही आवडत? नाही म्हणू नका, आवडतं म्हणा. जरी लेकरू एखाद्या वेळेस ते खराब जरी असेल, रात्रीच्या 2 वाजता जरी घरी येणार असेल तर गावातल्या लोकांना दुसरं आवडायचं नाही, पण ते लेकरू त्या आईला 100% आवडतं. तुकोबारायांची भाषा सांगतो. जैसे तैसे बाळ मातेसी आवडे, जैसे तैसे बाळ मातेसी आवडे. जैसे तैसे बाळ मातेसी आवडे, जैसे तैसे बाळ मातेसी आवडे. जैसे तैसे बाळ मातेसी आवडे, बोलता बोबड शब्द गोड. जैसे तैसे बाळ मातेसी आवडे, बोलता बोबड शब्द गोड. आपुले आवडी लेववी खाववी, आपुले आवडी लेववी खाववी. जैसे तैसे बाळ मातेसी आवडे, बोलता बोबड शब्द गोड. जैसे तैसे बाळ मातेसी आवडे, बोलता बोबड शब्द गोड. आपुले आवडी लेववी खाववी, आपुले. आईला नेमकं लेकरू कोणतं आवडतं तर जैसे तैसे बाळ मातेसी आवडे. त्या आईला मात्र कसंही लेकरू असू ते लेकरू मात्र आवडतं. म्हणून सगळ्यात जास्त जर दुःख कुणाला असेल तर त्या आईला. फक्त दिसण्याकरता ते शरीर दिसेल, पण एवढे आघात झाल्याच्या नंतर त्याच्यामधला असणारा जो जीव आहे ना, त्या जीवाची तळमळ काय सांगावी. कारण महाराज काही प्रमाण तुकोबारायांनी लिहिलेले आहेत. चुकलिया माय बाळ हुर हुर पाहे, किंवा तुका म्हणे माते बाळ चुकलिया वनी, आणि न पवता जननी दुःख पावे विठ्ठले. लेकरू बाजारामध्ये चुकलेलं कधी ना कधी सापडेल.
लेकरू यात्रेमध्ये चुकलेलं कधी ना कधी सापडेल, पण जे लेकरू आनंदाच्या प्रवासाला गेलेलं आहे ते लेकरू मात्र कधी सुद्धा सापडणार नाही. म्हणून सगळ्यात जास्त दुःख आहे ते मातेला. विठाला विठाला. विठाला विठाला विठाला. आईच्या नंतर दुःखाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं तर त्या भावासोबत जास्त दिवसापर्यंत राहण्याचा योग जर कुणाचा आला असेल तर आईच्या नंतर असणारा भावाचा असणारा योग. कारण भावाच्या प्रेमाच्या बाबतीमध्ये जर वर्णन जर करायचं म्हटलं तर लहानपणचं जीवन आठवा. एका ताटामध्ये असणारं जेवण करणे, एका ग्लासानं एका तांब्यानं असणारं पाणी पिणे, एकाच ठिकाणी असणारं खेळणे बागडणे, सगळ्या असणाऱ्या गोष्टी लहानपणीच्या आठवा. एका एका गोष्टीचा विचार जर केला ना तर काय असणारे अनंत उपकाराची भूमिका सांगावी. महाराज तुकोबारा यांच्या बाबतीमध्ये सुद्धा अशीच घटना घडलेली आहे. सावजी असणारे भाऊ घराचा असणारा त्याग करून गेल्याच्या नंतर, भाऊ निघून गेल्याच्या नंतर काय दुःख झालं हे शब्दामध्ये सुद्धा वर्णन करता येत नाही. म्हणून इंद्रासारखा असणारा जो काही भाऊ आहे आपल्यासोबत जीवन कालक्रमाना करत असताना या पृथ्वी तलाला सोडून निघून गेल्याच्या नंतर एक म्हणजे भावाला सुद्धा असणारं दुःख आहे. नंबर 3, तिसरा असणारा जो काही क्रमांक आहे दुःखाच्या बाबतीमध्ये सुपुत्राला सुद्धा असणारं दुःखच आहे. का? वडिलाचा असणारं जे काय प्रेमाची असणारी जी भूमिका आहे ना, अनंत कोटीची असणारी ही भूमिका प्रेमाची आहे. कारण वडील मुलावर प्रेम करत असताना निस्वार्थ भावनेनं असणारं प्रेम करतात. आणि इथं जर वर्णन करायचं म्हटलं तर नुसतं वडिलाचं छत्रछाया हरवलं अशातला भाग नाही, तर आईचं सुद्धा छत्रछाया इथं हरवलेलं आहे. आता हे दोन्ही निघून गेल्याच्या नंतर इथं आजी असेल, चुलते असेल, हेच असणारे आई वडील यांनीच असणारं मायेचं असणारं पांघरून टाकणं आणि त्यांच्याकडे बघून असणारं हे जीवन जगणं. पण आई वडिलाच्या प्रेमाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं ना महाराज तर वर्णन केलेलं आहे. पित्याची काजा देह हे वेचावे. म्हणून वडिलांचं प्रेम म्हणजे मुलावर असणारं निस्वार्थ भावनेनं असणारं हे प्रेम असतं. वर्णन वेगवेगळ्या ठिकाणी केलेलं आहे वडिलांच्या बाबतीमध्ये. किती वडिलांचं प्रेम असतं हे जर सांगायचं म्हटलं ना मुलावर तर वर्णन केलेलं आहे. ईश्वराहुनी श्रेष्ठ आहे बापाची माया. ईश्वराहुनी श्रेष्ठ आहे बापाची माया. देव करी तो भेद भाव, बाप करीत नाही भेद भाव. देव भक्ताला राखी तो, देव दुर्जनाचा अंत करीतो. ईश्वराहुनी श्रेष्ठ आहे बापाची माया. ईश्वराहुनी श्रेष्ठ आहे बापाची माया. कोण बाप असतो? त्या बापाच्या बाबतीमध्ये जर वर्णन जर करायचं म्हटलं तर आज या कलियुगामध्ये ब्रह्मदेवाचं दर्शन कुणालाच होत नाही, पण त्या बापानं साक्षात स्वरूपामध्ये ब्रह्मदेवाची मूर्ती म्हणजेच आपले वडील आहेत. आणि त्याच ब्रह्मदेवानं जसा सासवडच्या ठिकाणी सोपान देवाच्या स्वरूपामध्ये अवतार घेतलेला आहे, तसा घरोघरी सोपान देवाच्या नंतर जर बापाचा कोणता अवतार असेल तर आपले वडील म्हणजेच ब्रह्मदेवाची मूर्ती. विठाला विठाला. म्हणून
आपल्या वडिलांच्या प्रीत्यर्थ असणारी सुद्धा ही मुलाकडून असणारी या ठिकाणी एक सेवा आहे. कारण वर्णन केलेलं आहे. भरपूर ठिकाणी लोक बैठकीमध्ये बसल्याच्या नंतर बापाचा विषय जर निघाला ना, भरपूर 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 बापाचं वर्णन भरपूर करून सांगतात. एक दोघाला मी जर विचारलं, एवढं बापाचं वर्णन करता मग वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम केला का? अजिबात नाही. गंगा पूजनाचा अजिबात नाही. मग नुसत्या गप्पा मारायच्या म्हटल्यानंतर बापाचं वर्णन करायचं, पण बापा करता कधी श्राद्ध नाही, कधी अन्नदान नाही किंवा काही नाही. माऊलींनी एक सुंदर ओवी टाकलेली आहे ज्ञानेश्वरीमध्ये. नुसधी याची श्रद्धा, झोंबो पहासी परमपदा, तरी तैसे हे प्रबुद्धा सोपे नोहे. नुसतं बापाचं वर्णन बैठकीमध्ये बसून करून उपयोग होत नाही. बाप मरण पावल्याच्या नंतर किंवा जिवंत असेपर्यंत बापाची सेवा करणं, याला खरी श्रद्धा म्हणायचं. विठाला विठाला. म्हणून इथं या चिटुपे परिवारातर्फे या ठिकाणी असणारी अन्नदानाची आणि कीर्तन रूपी असणारी सेवा आहे. इथं दुःखाच्या बाबतीमध्ये आणखी एक पात्र सांगतो मी. 3 असणाऱ्या कन्या आहेत, त्या कन्येला सुद्धा या ठिकाणी दुःख आहे. आता किती दुःख आहे? ज्याला ज्याला कन्या आहे ना, त्या बापाच्या बाबतीमध्ये जर तुम्ही वर्णन जर करायचं म्हटलं तर खरं सांगा, बापाचं प्रेम मुलावर जास्त असतं का मुलीवर जास्त असतं? हा, खरं बोला बरं का. हा, आणि याच्या पुढे आणखी एक सांगतो. मुलीचं लग्न होण्याकरता बाप जास्त जाऊन प्रयत्न करतो लग्नाकरता, का बापाचं मुलाचं लग्न होत असताना बाप जास्त प्रयत्न करतो? बर, त्याचं कारण सांगू का? बापाचं एवढं प्रेम असतं की ज्या ठिकाणी आपली मुलगी द्यायची ना, तिथं सगळ्या घराघराचा विचार, जमिनीचा विचार, त्या मुलाचा विचार. त्याला जर विचारलं एवढी चौकशी का, त्याची एकच अपेक्षा असते, एकदा विवाह झाल्याच्या नंतर या मुलीनं पुन्हा मागण्याकरता माझ्या घराकडे कशालाच येऊ नये, इतक्यापर्यंत बापाचा असणारा विचार असतो. आणि किती देतो संसार. आता त्या मुलाच्या घरी झाडू नसतो का साधा, बापाचं लक्ष एवढं असतं की ते झाडू देण्यापर्यंत, लाटणं देण्यापर्यंत, कोळपाट देण्यापर्यंत एवढं बारकाव्याचं असणार लक्ष असतं. आणि निस्वार्थ भावनेनं असणारं कन्येवर असणारं प्रेम असतं. महाराज, निस्वार्थ भावनेनं प्रेम बापाचं मुलीवर, आणि आईचं सगळ्यात जास्त जर प्रेम सांगायचं म्हटलं तर आईचं प्रेम मुलीवर तेवढंसं नसतं, आईचं प्रेम जास्त मुलावर. थोडा उलटा खेळ आहे बरं का थोडासा. म्हणून सगळ्यात जास्त असणारं कन्येवर जर प्रेम कोणाचं असेल तर ती वडिलांचं असणारं प्रेम. आता इथं जीवन जगत असताना क्षणोक्षणाला जर आठवणीची भूमिका जर केली ना, तर इथं बापाचं असणारं प्रेम सुद्धा या ठिकाणी कन्येला थोडंसं असं दुरावलेलं आहे. विठाला विठाला. आता मृत्यूच्या बाबतीमध्ये तर हा मृत्यू कुणालाही चुकलेला नाही. एक प्रमाणाच्या बाबतीमध्ये जर सांगायचं म्हटलं तर आज मेले उद्या मरती, मागे राहती तेही रडती. मृत्यू हा कुणालाही चुकलेला नाही. आणि पाठीमागलच्या लोकाला फक्त रडण्याचं असणारं काम आहे, कुणी सुद्धा सोडवू शकत नाही. आता याच्या पुढे एक सांगतो. मृत्यू झाल्याच्या नंतर त्या मृत्यूमध्ये सुद्धा काही मृत्यू सांगितलेले आहे, जे मृत्यू झाल्याच्या नंतर पाठीमागलच्या लोकांना सुद्धा अडचणी नाहीत. आता काही वेळेला सांगतो, आता या कुटुंबाला काही क्षणापर्यंत असं वाटेल की अचानक स्वरूपामध्ये आम्हाला निघून गेले, अचानक स्वरूपामध्ये आम्हाला निघून गेले. पण कोण गेलं निघून? वडीलही निघून गेले आणि आईही निघून गेले. पण एक सांगतो, मृत्यू कधीही चुकलेला नाही. आज जरी मरण नाही आलं तर एक ना एक दिवस मरण मात्र निश्चितच आहे. आणि कधीही सांगू, मरण येत असताना हे शरीर आहे ना, ते शरीर चांगलं असतानाच मरण यावं. एकदा जरी हे शरीर जीर्ण झालं ना, तर वयोवृद्ध माणसं देवाला मरण मागण्याकरता तयार आहे. देवा बस झाला, आता आम्हाला घेऊन जा. पण देव सुद्धा असा आहे, तेवढी वेळ येऊन सुद्धा मरण देत नाही. मी तर म्हणतो ना, राम राम म्हणता जावो माझा प्राण. मरणच यावं, पण कसं यावं? राम राम म्हणता जावो माझा प्राण. जेणेकरून हे मरण आल्याच्या नंतर आपल्याला तर त्रास नकोच नको, पण पाठीमागच्या लोकाला सुद्धा त्रास नको. विठाला विठाला.
अचानकपणे अटॅकचा असणारा तो झटका असेल किंवा भाग असेल, हे मरणाची भूमिका जर सांगितली ना, तर आतापर्यंतच्या कालावधीमध्ये जेवढ्या जेवढ्या लोकांना मरण आलेलं आहे, काही लोक म्हणतात ही घटना केली नसतं तर ती मरण आलं नसतं, ती घटना केली नसतं तर मरण आलं नसतं. पण एक मात्र सांगतो, फक्त आजपर्यंत देवानं निमित्त केलेलं आहे आणि निमित्त करूनच देवानं एक एक माणूस नेलेला आहे. वयोवृद्ध झाला, लोक बोलत बोलत म्हणतील वय भरपूर झालं होतं म्हणून मृत्यू झाला. का मृत्यू झाला? मोटरसायकलवर बसून जात होते, अचानकपणे समोरून गाडी आली, ऍक्सिडेंट झाला आणि मृत्यू झाला. शेतामध्ये गेले, सर्पदंश झाला, मृत्यू झाला. शॉक लागला, मृत्यू झाला. एवढ्या घटना आहेत, पण देवाने एका शब्दामध्ये सांगितलेल्या आहेत, अरे कोणी कोणाते न मारी, येथ मीची हो सर्व सहारी. देवानं फक्त निमित्त केलेलं आहे आणि माणसं घेऊन गेलेलं आहेत. अर्जुनाचं निमित्त केलं आणि तेवढे कौरव असणारे संपवले. म्हणून एकच सांगण्याचा भाग आहे की मृत्यू हा कुणाला चुकलेला नाही आणि मृत्यूच्या बाबतीमध्ये यम म्हणजे धर्मराज तोच असणारा देव आहे. विठाला विठाला. आता मृत्यू आल्याच्या नंतर पाठीमागच्या लोकांच्या बाबतीमध्ये आणि त्यांच्या बाबतीमध्ये काही गोष्टीचं वर्णन सांगतो. हा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे आणि कीर्तनकारांना सुद्धा नियम चांगला लक्षात ठेवायचा, जो विषय दिलेला आहे त्याच विषयावर बोलणे, दुसरा विषय अजिबात न सांगणे. आजची सेवा आहे वर्षश्राद्ध आणि नेमका हा वर्षश्राद्धाचा का कार्यक्रम करायचा हे पण आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. मनुष्य जीवनामध्ये आपला असणारा जो काही जीवात्मा आहे, इतर योनीमध्ये कुठलंही कार्य करण्याकरता सांगितलेलं नाही. आपल्या रोडवर अनेक कुत्रे मरतात, त्याचा कधी गंगा पूजनाचा कार्यक्रम नाही, वर्षश्राद्धाचा नाही ना पुण्यस्मरणाचा नाही. इतर जीव जंतू मरतात, त्याचाही कधी कुठला कार्यक्रम नाही किंवा त्याचा कुठला विधी नाही. फक्त मनुष्य जन्मामध्ये जर माणसाचा मृत्यू झाला तर त्याचा मात्र 3 स्वरूपामध्ये विधी सांगितले आहे. नंबर 1, मृत्यू झाल्यापासून 13 दिवसापर्यंतचा असणारा एक विधी असतो, त्याला म्हणायचं नवश्राद्ध, आणि तो विधी प्रत्येक जणांना करावाच लागतो. नंबर 2, 13 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर 1 वर्षभरापर्यंतचा असणारा विधी असतो, त्याला म्हणायचं वर्षश्राद्धाचा विधी. आणि 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर त्याच्यानंतर येणारं जे वर्ष आहे त्याला म्हणायचं पुण्यस्मरणाचा असणारा विधी. मग आता हा वर्षश्राद्धाचा असणारा विधी आहे. मग या वर्षश्राद्धाच्या विधीमध्ये पाठीमागे मी काही गोष्टी सांगून गेलो आणि आज काही गोष्टी सांगून जातो. लक्षात ठेवा, 13 दिवसाचा असणारा हा विधी असा वर्णन केला आहे की 13 दिवसाची मोहलत घेऊन आलेला जीवात्मा जिथं प्रेत बसवलेला आहे त्याच्या चौकटीच्या जवळ येऊन 13 दिवसापर्यंत तो जीवात्मा थांबतो. 13व्या दिवशी म्हणा, घरच्या लोकांनी एकदा अन्नदान केलं त्यांच्या प्रीत्यर्थ की 13व्या दिवशी तो जीवात्मा या पृथ्वी तलाची यात्रा असणारी संपन्न केल्याच्या नंतर संयमिनी नावाच्या नगरीला जाण्याकरता सुरुवात करतो. आता त्या संयमिनी नावाच्या नगरीचं जे अंतर सांगितलेलं आहे ते 99,000 योजन अंतर सांगितलेलं आहे. आणि श्रीमद भागवत पुराणामध्ये हे 99,000 योजन आणि गरुड पुराणामध्ये 86,000 योजन. पण त्या जीवात्म्याला प्रवास करत असताना 2 स्वरूपामध्ये प्रवास सांगितलेला आहे. आता तुम्ही एवढे कथा कीर्तन श्रवण करता, मी कीर्तन करतो आणि तुम्ही भजनी मंडळ आहेत. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची एक गोष्ट सांगतो, याच्यापैकी कुणाला वाईट वाटू देऊ नका, अगोदर माझ्यावर घेतो. इथं 1 दिवस मी मरणार आहे, लक्षात घ्या बरं का. तुमच्यावर घेतलंच तुम्हाला राग येईल. 1 दिवस मी मरणारच आहे, याची खंत माळण्याची गरज नाही. पण मेल्याच्या नंतर मी नरकाला जाणार नाही किंवा संयमिनी नावाच्या नगरीला जाणार नाही. त्याचं कारण म्हणाल का असं, त्याचं कारण सांगितलेलं आहे. जो भगवान शंकराची आराधना करतो आणि जो पंढरीश परमात्म्याची आराधना करतो, गरुड पुराणात स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे, जो भगवान शंकराची आराधना करतो आणि विटेवरी ज्याची पाऊले समान त्याची आराधना करतो, तो मात्र नरकालाही जाऊ शकत नाही आणि संयमिनी नावाच्या नगरीला सुद्धा जाऊ शकत नाही. डायरेक्ट स्वरूपामध्ये भगवान शंकराची आराधना केलेला माणूस कैलास पर्वताला निघून जातो आणि पंढरीश परमात्म्याची आराधना केलेला माणूस वैकुंठाला निघून जातो. विठाला विठाला. मग
आता ह्या दोन्हीच्या बाजूला जे लोक राहिलेले आहेत ना जीवात्मा, हे कुठल्याच मापामध्ये नाहीत. सप्ता जरी बसला तरी वर्गणी देणार नाहीत. याच्या बाजूला जे लोक राहिले आहेत त्यांच्याकरता मात्र ती 100% सांगितलेली घटना म्हणजे वर्ष श्राद्धाच्या बाबतीमध्ये. आणि ते कसं जीवन सांगितलेलं आहे त्यांचं सांगतो. 1 वर्ष मराठवाड्याचा असताना तो प्रवास, आणि 1 वर्षाचा प्रवास करत असताना त्याला 16 असणारे गावं रस्त्यामध्ये लागतात. त्या 16 गावाच्या ठिकाणी ज्या ज्या वेळेला त्याला थांबवण्यात येतं ना, तर मृत्यू पावल्याच्या दिवशीची असणारी जी तिथी असते त्या तिथीलाच त्याला 1 दिवसाची फक्त विश्रांती असते. त्या दिवशी आपण काय म्हणतो, मासिक असणारं श्राद्ध आहे. आता मासिक श्राद्ध नेमकं त्याच महिन्याच्या तिथीला नेमकं का घालायचं, त्याचं कारण असं आहे, त्याच्या अगोदरच्या दिवशी जमत नाही, त्याच्या नंतरच्या दिवशी जमत नाही. का? अगोदरच्या दिवशी जरी अन्नदान केलं तरी त्या माणसाला मिळत नाही, आणि दुसऱ्या दिवशी जरी अन्नदान केलं तरी त्याला मिळत नाही. का मिळत नाही? त्याच्या अगोदरचा कालावधी असा सांगितलेला आहे, नंतरचा कालावधी असा सांगितलेला आहे की त्याला विश्रांती नसते. यमाचे दूत त्याला रात्रंदिवस नुसती मारहाण करतात. तुकोबरायचं एक प्रमाण आहे, मारिती तोडीती झोडीती निष्ठुर, मारिती तोडीती झोडीती निष्ठुर. मारिती तोडीती झोडीती निष्ठुर, मारिती तोडीती झोडीती निष्ठुर. यमाचे किंकर बहुसाल बहुसाल बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल बहुसाल बहुसाल, मारिती तोडीती झोडीती निष्ठुर, मारिती तोडीती झोडीती निष्ठुर. म्हणून मासिक श्राद्धाच्या दिवशी घरच्या मंडळीने जर अन्नदान केलं ना, तर ते अन्नदान बरोबर त्यांना त्या दिवशी असणारं मिळतं. आता त्या जीवात्म्याच्या बाबतीमध्ये काही वर्णन केलेलं आहे. रस्त्यानं जात असताना त्या सहज त्या यमाच्या दूतांना प्रश्न विचारतो, एवढं का मारता मला? तर त्यावेळेला ती काही प्रश्न विचारतात. बाबा, कधी एखाद्या भुकेल्या माणसाला कधी भाकर खाऊ घातली का? अजिबात नाही. एखाद्या मुलीचा विवाह जमत होता, एखादा विवाह जमवला का? अजिबात नाही. एखादी अन्नदानाची पंगत केली का? अजिबात नाही. एखादा वृक्ष लावला का? अजिबात नाही. एखादी पानपोई घातली का? अजिबात नाही. एखादा तलाव खोदला का? अजिबात नाही. उलट एक काम केलं, आयत्या सृष्टीवर जीवन आनंदामध्ये जगला आणि एक दिवस मृत्युमुखी पडला. मग त्याच्याकरता यमाचे दूत रात्रंदिवस त्याला मारहाण करतात. आता वर्णन केलेलं आहे, 16 गावानं मुक्काम करत असताना ते गावं म्हणजे आपल्यासारखे गावं नाहीत. त्या गावाची सहज तुम्हाला नावं सांगतो. याम्यपूर, सौरीपूर, नरेंद्रभुवन, गंधर्वनगर, शैलागम, क्रूर, क्रौचपूर, नानाक्रंदनपूर, रौद्र, पयोवर्षण, धर्मभुवन, याम्यपूर अशा स्वरूपामध्ये ते 16 गाव आहेत. आणि ते 16 गावं म्हणजे आपल्यासारखी आळंदी ते पंढरपूरला प्रवास आपण करतो ना, तर प्रवास करत असताना प्रत्येक गावामध्ये जा, खाणारे लोक थकून जातील एवढं अन्नदान त्या गावाच्या रस्त्याने तुम्हाला मिळेल.
पण जे मी तुम्हाला हे 16 गावं सांगितले ना, इथं अन्नदान करणारे एक पण गाव नाही, उलट त्या जीवात्म्याला त्रास देणारे ते गाव आहेत. मग त्या 16 गावाच्या ठिकाणी असणारा हा जीवात्मा प्रवास करत 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 तिथपर्यंत जातो. मग आता घरच्या मंडळीने जे कार्य सांगितलेलं आहे ना, त्या जीवात्म्याला रस्त्यानं कुठलीच पीडा होऊ नये म्हणून घरच्या मंडळीला काही दान धर्म करण्याकरता सांगितलेले आहेत. आणि हे खरं तर वर्ष श्राद्धाच्या कीर्तनामध्ये, गंगा पूजनाच्या कीर्तनामध्ये कीर्तनकारानं या मंडळीला सांगणं गरजेचं आहे. आता कोणते कोणते दान? एक म्हणजे चप्पल दान असणार त्या विधीमध्ये सांगितलेलं आहे का पायी प्रवास करावा लागतो. नंबर 2 वस्त्रदान करण्याकरता सांगितलेलं आहे. एखादी सतरंजी असेल, एखादा कॉट असेल, शेवटी तर वर्णन केलेलं आहे, घर असेल, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ते दान धर्म करण्याची भूमिका. आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट सांगितलेली आहे, जरी एवढ्या गोष्टी नाही जरी जमल्या तर 2 गोष्टी मात्र घरच्या मंडळीला चांगल्या ठासून सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे लेने को हरिनाम, लेने को हरिनाम आणि देने को अन्नदान. घरच्या मंडळीला एकच सांगितलेलं आहे, त्यांच्या प्रीत्यर्थ मरण पावल्याच्या नंतर एक कार्यक्रम म्हणजे नामदानाचा असणारा, सुंदर असणारा कार्यक्रम करायचा. का या कलियुगामध्ये सगळ्यात जर वाढ काय असेल तर सगळ्यात वाढ दुसरं तिसरं काही नाही, फक्त भगवंताचं नावच असणार ते वाढ आहे. किती वाढ आहे? गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्ञानदेव पूसे निवृत्तीसी चाड, ज्ञानदेव पूसे निवृत्तीसी चाड. ओ गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाढ नाम. आता हे तुम्ही ऐकलं, सगळ्यात वाढ काय आहे? नाम आहे, नाम आहे, नाम आहे. मग काही लोक म्हणतील नुसतं नावच घ्यायचं, आता इथून पुढे दुसरं काही करायचं नाही, नुसतं तुम्ही नामस्मरणच करीत राहिलात. पण याच्या पुढे आणखी एक भाग सांगतो, नुसतं देवाचं नाव घेऊनही चालत नाही, त्या नावाला, त्या नामाला जर अन्नदानाची जोड असेल तरच कल्याण आहे. आता काही लोक म्हणतील अन्नदानच करायचं नाही, 50,000चा महाराज आणायचा. काय काही लोकांची भाषा असते, त्या महाराजाला आणायचं म्हणजे आणायचं. मृदंगाचार्य तसेच घेऊन यायचे, 10,000 रुपये एका कीर्तनला वाजवणार घेणे, गायक पण तसेच आणायचे. आणि अन्नदान अजिबात करायचं नाही, ते चालणार नाही. त्याला जोड जर नामदानाची अन्नदानाची असेल तरच ते कार्य संपन्न होतं. असं समजत नसेल तर नुसता चांगला स्पेशालिस्ट डॉक्टर पाहिला, चांगले 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 असणारे औषधं त्याच्याकडून घेऊन आलो, पण डॉक्टरनं सांगितलेलं पथ्यच पाळलं नाही, त्याचा काय उपयोग आहे त्याचा? तसं एक सांगतो, या कार्यक्रमाला वर्ष श्राद्धाच्या किंवा गंगा पूजनाच्या, पुण्यस्मरणाच्या, अन्नदानाची त्याला तेवढीच असणारी जोड आहे. आणि जर नुसतं जीवनामध्ये नामस्मरण असेल ना, अन्नदान नसेल, तर मी सांगतो मृत्यूमुखी पडल्याच्या नंतर नामस्मरणाच्या जोरावर तो कुठेही जाऊ शकतो, पण तिथं मात्र खाण्याकरता काही मिळत नाही. आपल्या गावामध्ये किंवा इतर परिसरामध्ये तुम्ही श्रीराम कथा असणारी श्रवण केली असेल. एकनाथी असणारं भावार्थ रामायण
त्याच्यामध्ये एक सुंदर असणारा दृष्टांत आलेला आहे. प्रभू श्रीरामचंद्रजीला अगस्त्य ऋषींनी सांगितलं, रामा, जीवनामध्ये आल्याच्या नंतर नामस्मरण करणे आणि त्याला जोड जर अन्नदानाची झाली तरच माणसाचं असणारं कार्य संपन्न होतं. देवाला विश्वास पटवून देण्याकरता अगस्त्य ऋषींनी तो दृष्टांत रामायणामध्ये सांगितलेला आहे. एक विदर्भ देशाचा असणारा राजा आणि त्या राजाचं असणारं नाव सुदेव. त्या राजाला 2 पत्न्या. थोरल्या पत्नीच्या पोटी जो मुलगा जन्माला आला त्याचं नाव श्वेत आणि छोट्या पत्नीच्या पोटी जो मुलगा जन्माला आला त्याचं नाव ठेवलं सुरत. घटना अशी घडली, विदर्भ देशाचा राजा एक दिवस वयोवृद्ध झाल्याच्या नंतर मरण पावला. मरण पावल्याच्या नंतर थोरल्या पत्नीच्या पोटी जो मुलगा जन्माला आलेला होता त्या श्वेत नावाच्या मुलाला राजगादीवर बसवलं. राजगादीवर बसवल्याच्या नंतर कालांतरानं घटना अशी घडली की त्यानं संपूर्ण आपल्या आयुष्यामध्ये नामस्मरणच केलं. अरण्यामध्ये निघून जाते वेळेस संपूर्ण असणारं राज्य छोट्या भावाच्या स्वाधीन केलं आणि अरण्यामध्ये निघून गेला. अरण्यामध्ये एका सरोवराच्या काठावर बसला आणि रात्रंदिवस असणारी ब्रह्मदेवाची आराधना केली. घटना अशी घडली, ब्रह्मदेवाची आराधना करत 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 एक दिवस ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाल्याच्या नंतर शरीराचा त्यानं त्याग केला आणि ब्रह्मदेवासोबत तो सत्यलोकामध्ये निघून गेला. घटना अशी घडली, 1 दिवस 2 दिवस 3 दिवसाचा कालावधी झाला. ब्रह्मदेवानं सत्यलोकामध्ये नेलं, पण ब्रह्मदेवानं पाणी पिण्याकरता सुद्धा दिलं नाही. ब्रह्मदेवानं नाश्त्याची योजना बनवली नाही किंवा कुठला चहा दिला नाही किंवा काही दिलं नाही. 3 दिवसापर्यंत व्यवस्था छान झाली, पण 1 दिवस वर्णन केलेलं आहे, जरी झाला संन्यासी मध्यानाशी तोंडवासी. संन्यासी जरी असला, भूक लागल्याच्या नंतर मात्र त्याला मधुकरी मागावीच लागते. 3 दिवसाचा कालावधी निघून गेल्याच्या नंतर श्वेत राजानं ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला, तुमच्या या सत्यलोकामध्ये येऊन मला 3 दिवसाचा कालावधी निघून गेला, आणखी मला कोणी पिण्याकरता पाणीही दिलं नाही, चहा दिला नाही आणि जेवण्याची व्यवस्था तर कुणीच विचारली नाही. ब्रह्मदेवाने आपल्या हाताखालच्या सेवकाला सगळ्या जणांना बोलवून घेतलं आणि प्रश्न विचारला. त्यावेळेस सगळ्या जणांनी सांगितलं, याच्या जीवनामध्ये नामस्मरणाचं पुण्य भरपूर आहे, पण अन्नदानाची सेवा मात्र कुठलीच नाही. म्हणून आम्ही याला अन्नदान आता कुठलंही देऊ शकत नाहीत. ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला, नेमका आता मी खाऊ तरी काय? ब्रह्मदेवानं सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सांगितलं, जिथं तपश्चर्या करत होता तिथंच परत जायचं आणि स्वतःच्या शरीराचं लचके तोडून मांस खायचं. जर एखाद्या माणसानं जर जीवनामध्ये अन्नदान नाहीच केलं तर मृत्युमुखी पडल्याच्या नंतर स्वतःच्या शरीराचं लचके तोडून मांस खावं लागतं. आणि त्या शरीराच्या बाबतीमध्ये 3 शरीर सांगितलेले आहेत. एक आपण सर्पणामध्ये किंवा चितेच्या स्वरूपामध्ये दहन करतो, पण दुसरे 2 शिल्लक राहतात, एक स्थूल, सूक्ष्म आणि कारण. म्हणून तिथं जरी व्यक्ती गेला ना, अन्नदान जर पाठीमागं नसलं तर तिथून सुद्धा परत इथं यावं लागतं. विठाला विठाला. म्हणून या चिटुपे परिवारांनी या ठिकाणी कीर्तनाची सुद्धा असणारी सुंदर या ठिकाणी नियोजनाची असणारी भूमिका आणि त्यांचा उद्धार व्हावा, अन्नदानाची सेवा कुठल्याच स्वरूपामध्ये कमतरता पडू नये म्हणून नामदानाची जोड आणि पाठीमागून त्याला अन्नदानाची असणारी जोड या ठिकाणी ठेवलेली आहे आणि त्यांच्या उद्धाराच्या बाबतीमध्ये असणारी हे कार्य केलेलं आहे. कुठल्याच बाबतीमध्ये असणारी ही कमतरता नाही. म्हणून या वडिलांच्या बाबतीमध्ये जो काही अभंग मी या ठिकाणी निवडलेला आहे तो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे आणि तुकोबाराई या अभंगामध्ये जे वर्णन करतात ते बापाच्या बाबतीमध्ये वर्णन करतात. कसा बाप जोडी करतो अभंगाचं पहिलं चरण.
मीराशीचा धनी एकाएकी केला. सुंदर महाराजांनी प्रमाण दिलं. तुकोबराय वर्णन करतात, बाप करी जोडी लेकराची ओढी. आता बापाच्या बाबतीमध्ये जर वर्णन जर करायचं म्हटलं या अभंगामध्ये, तर नेमके प्रत्येक जणाला या ठिकाणी 5 बाप सांगितलेले आहेत. तुम्ही म्हणाला असं कसं काय? तर त्या बापाच्या बाबतीमध्ये वर्णन केलं आहे. पंच असणारे बाप हे प्रत्येक जणाला आहेत. आता कोणते 5 बाप हे ऐका. नंबर 1, जन्म देणारा एक बाप. नंबर 2, थोडं लहानाचं मोठं झाल्याच्या नंतर आपण शाळेमध्ये गेलो ना, ज्या गुरुजींना आपल्याला शिकवण्याकरता सुरुवात केली, ते गुरुजी म्हणजे सुद्धा आपले वडीलच आहेत. दुसरा असणारा बाप. नंबर 3, संत सुद्धा असणारे आपले बापच आहेत. तुम्ही म्हणाल कसं काय? तुम्ही संत माय बाप कृपावंत, म्हणजे संत सुद्धा आपले बापच. 4थ्या क्रमांकाला देव सुद्धा आपला बापच आहे. तुम्ही म्हणाल कसा काय? माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. आणि शेवटच्या बाबतीमध्ये सांगतो, आणखी एक आपला बाप आहे, तो म्हणजे जिथं जिथं आपल्याला जेवण्याचं आमंत्रण येईल तिथं अन्नदान करणारा सुद्धा, आणि ज्याचं आपण अन्न सेवन करतो तो सुद्धा असणारा आपला बापच आहे. विठाला विठाला. मग आता नेमकं या 5 बापापैकी नेमकं जोडी तरी कोणता करतो? आता याच्यामध्ये थोडा थोडा बदल आहे बरं का. आता एक एक विषय लक्षात घ्या. अगोदर 4 बाप सांगतो. शेवटचा बाप जर सांगायचा म्हटला तर तो अन्नदान करणारा बाप. सुंदर असणारा स्वयंपाक केला, तो सुंदर असणारा स्वयंपाक त्यानं वाढला, आणि वाढल्याच्या नंतर आपण जेवण्याकरता बसलो. तो जास्त विचार करत नाही, मी एवढा स्वयंपाक केला, तुम्हाला खाऊ वाटलं खा, ती वाढायचं असणारं काम करतो. त्याचा दुसरा काही असणारा उद्देश नसतो. तो अन्नदान त्यानं केलेला आहे, तेवढंच प्रेमाची भूमिका. पण ज्या दिवशी अन्नदान केलंय तेवढ्याच कालावधी पुरतं एक वेळेला दिलेलं आमंत्रण तेवढ्या पुरताच तुमचा तो विचार करतो. तुम्ही जर म्हटलात दुपारी तुम्ही मला आमंत्रण दिलं होतं, दुपारचं मी जेवण केलं, आता संध्याकाळी पण मला जीव घाला, तुम्ही घालू शकतो तो? अजिबात नाही. तुम्हाला एक वेळेलाच आमंत्रण दिलेलं आहे, तेवढंच काय ते. नंबर 2, आपल्या बाबतीमध्ये देव सुद्धा असणारा आपला बापच आहे, पण देवाचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. देव बाप असून सुद्धा त्या देवामध्ये भेदभाव आहे. कसा पहा, देव आपला सांभाळ करतो, पण कशा स्वरूपामध्ये करतो? जर आपण देवाची भक्ती करत असाल तरच देव तुमचा सांभाळ करणार, आणि जर तुम्ही पाप करत असाल तर देव तुमचा सांभाळ करणार नाही. भक्ता राखे पायापासी आणि दुर्जनासी संवारी, म्हणजे तो सुद्धा देव आपला तेवढासा विचार करू शकत नाही. नंबर 3, गुरुच्या बाबतीमध्ये आपले वडील जर मानायचे म्हटलं तर गुरुमध्ये सुद्धा काही प्रेमाची भूमिका कमी पडते. किती कमी पडते? सगळेच तुम्ही शाळेमध्ये जाता, मी पण शाळेमध्ये गेलो आहे. मास्तरला जर 70,000 पगार असेल, डोकं आपटून जरी मास्तर शिकवत असेल, आणि तो जर गिऱ्हाईक शिकत नसेल तर शेवटी एक दिवस ते मास्तर सुद्धा सांगतो, तुला शिकू वाटलं शिका, आता नाही नाही शिक, माझी पगार माझी असणारी घट आहे. म्हणजे तिथं सुद्धा अंतर पडतो. फक्त 2 बापामध्ये मात्र अंतर अजिबातच पडत नाही. ते म्हणजे एक संत आणि दुसरे असणारे जन्म देणारे वडील. त्याचं कारण सांगतो. काही ठिकाणी तर वर्णन केलेलं आहे, संतामध्ये आणि जन्म देणाऱ्या बापामध्ये कसलाच असणारा फरक नाही. सगळ्या जर तळमळ करणारे 2 जर कोण असतील बाप, एक म्हणजे संत
आणि नंबर 2 म्हणजे जन्म देणारे वडील. का? त्याचं कारण सांगतो. तुम्ही संत माय बाप कृपावंत, इतकं त्यांचं प्रेम असतं की जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, बस इतकं असणार त्यांचं प्रेम. फक्त आपलं कल्याण व्हावं म्हणूनच इथं येणं, आपला असणारा उद्धार करणं, इतकी त्यांची तळमळ. पण ते काय करतात माहिती? सारखा उपदेश 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 करतात. पण उपदेश करतात, पण हा जो आपला जन्म देणारा बाप आहे ना, तो नुसता उपदेश करत नाही, तर उपदेशाच्या सोबत असणार त्याला संस्कार लावणं आणि त्याच्याकरता रात्रंदिवस बेजार होणं. म्हणजे सगळ्यात एकदम जवळचा जर बाप कोणता असेल तर जन्म देणारा बाप. विठाला विठाला. आणि त्या बापाचं मुलावर किती प्रेम असतं आणि किती जोडण्याचा प्रेमाची भूमिका असते, याच्याकरता सगळ्याला माहिती असणारा दृष्टांत सांगतो. द्वापार युगामधला असणारा तो दृष्टांत. आणि त्या राजाचं नाव आहे धृतराष्ट्र. धृतराष्ट्राला डोळे किती होते? 4 ना? 2च डोळे. दोन्ही डोळ्यानं आंधळा, पण दोन्ही डोळ्यानं आंधळा असून सुद्धा त्याचे सहकार्याने एक दिवस त्यांना घटना सांगितली, न बोलता. वरून तर आंधळा आहेच आहे, पण आतून सुद्धा हा आंधळाच आहे. त्याला एक वेळेला उपदेश केला नाही धृतराष्ट्राला, अनेक वेळेला असणारा उपदेश केला. सख्या भावानं उपदेश केला, पण त्याच्यामध्ये काही बदल झाला नाही. उलट 5 गावं भावाचे मुलं मागत होते, तरी आपल्या मुलाला जोडून ठेवायचं म्हणून त्यांना अजिबात ते गावं सुद्धा त्यांना दिले नाहीत. याच्या पुढे आणखी भूमिका सांगतो. एवढा दुर्योधन वाईट असून सुद्धा शेवटी रणांगणावर गेल्याच्या नंतर पहिला जर श्लोक जर त्या भगवद्गीतेमध्ये जर कोणता टाकला असेल, तर दुसरा तिसरा कुठला श्लोक नाही. एवढा असणारा धृतराष्ट्र आंधळा, इतकं लेकरू वाईट, तरी त्या वाईट लेकरा करता सुद्धा एवढं राज्य कमवून ठेवण्याची भूमिका त्या धृतराष्ट्राची. पहिला श्लोकच त्यानं वापरलेला आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. इतकं लेकरू वाईट, पण त्या धर्मभूमीच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर वाईट लेकरा करता सुद्धा संजयाला पहिला प्रश्न विचारला, सांग नेमकं पांडूच्या मुलाचं आणि माझ्या मुलाचं नेमकी घटना तिथं काय घडली, एवढी मला सांग. इतकं वाईट लेकरू असून सुद्धा बापाचं प्रेम त्याच्या करता. विठाला विठाला. नंबर 2 दुसरा दृष्टांत सांगतो. सांगा. प्रत्येक गावामध्ये एका देवाचं मंदिर असतं आणि ते कायमस्वरूपी प्रत्येक गावामध्ये असतं. कोणता देव? बर. आता दृष्टांत सांगतो. दृष्टांत असा आहे, हनुमंतरायाचा ज्यावेळेला जन्म झाला आणि जन्म झाल्याच्या नंतर एकनाथ महाराजांनी वर्णन केलं आहे, जन्मताची जेने सूर्यासी आकळिले आणि इंद्रादिक दिले थोर मार. जन्म झाल्याबरोबर आईनं सांगितलं, बाबा ज्याचा कलर पिवळसर आहे आणि ज्याचा कलर लाल आहे ते फळ तुला खाण्याकरता चांगलं आहे. हनुमंतरायांनी पाळण्यातूनच उड्डाण केलं आणि सूर्याला गिळण्याकरता गेले. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, आता रात्र चालू आहे, यदा कदाचित सांगा, उद्या सूर्य उदय व्हावा का न व्हावा? बोला ना. आता सूर्य उदय व्हावा का नाही व्हावा? प्रत्येक जणाची अपेक्षा असते सूर्य उदय व्हावाच. आता थोडस आपण हनुमंतरायाच्या विरोधामध्ये जाऊ बरं का. आता हनुमंतरायांनी सूर्यालाच गिळण्याकरता गेले. खरं सांगा, सूर्य जर हनुमंतरायांनी गिळला असता तर तुम्ही हनुमंतरायाला मतदान टाकताल का दुसरं कोणाला टाकताल? खरं बोला बरं का. आता जर हनुमंतरायांनी जर असणारा सगळा सूर्य गिळून टाकला आणि अंधकारच करून टाकला तर तुम्ही मंदिरं बांधताल? अजिबात नाही. म्हणजे हनुमंतरायाच्या विरोधामध्ये जाल. पण याच्या पुढली घटना आहे का,
सूर्य भगवंताच्या जवळ गेले, गिळण्याचा प्रयत्न केला आणि इंद्रादिक भगवंतांनी हनुमंतरायाला मारहाण केली. मारहाण केल्याच्या नंतर हनुवटीच्या ठिकाणी असणार वज्र लागलं आणि वर्णन केलं आहे, मेरुगिरीच्या दरीच्या पाठारामध्ये हनुमंतराय कोसळले आणि त्या दरीमध्ये जाऊन पडले. सगळ्या जगताला आनंद झाला. बरं झालं, एक लेकरू सूर्याला गिळण्याकरता निघालं होतं, सूर्य गिळूनच टाकणार होतं. आता संकट मात्र टळलं आणि जे लेकरू गिळण्याकरता गेलं होतं ते दरीमध्ये कोसळलं. आनंद सगळ्याला झाला. आता तिथं आपण जरी असतो तरी आपल्याला आनंद झाला असता का? सूर्याला गिळण्याकरता निघाले. पण एक सांगतो, सगळ्याला आनंद झाला, पण ज्या वेळेला हनुमंतरायाच्या वडिलाला ही गोष्ट कळाली, म्हणजे पवनाला गोष्ट कळाली, सगळे आनंद साजरे करू लागले, पण बापाला मात्र दुःख वाटलं. जरी माझ्या लेकराचा गुन्हा असेल तर लेकरू ते लेकरूच आहे. यांना कळत नव्हतं का? ज्यावेळेला ही गोष्ट बापाला समजली त्यावेळेला त्रिभुवनामधली सगळी असणारी हवा त्या पवन देवानं पोटामध्ये आकर्षित करून घेतली. त्रिभुवनामध्ये सगळ्या देवतेचे पोटाशी फुगले. कुणालाही श्वासोश्वास घेण्याकरता मिळेना. सगळे असणारी देवता मंडळी, देवी संपूर्ण पवन देवाला असणारे शरण गेले आणि शरण गेल्याच्या नंतर बोलण्याकरता सुरुवात केली, तेवढी हवा तुम्ही बाहेर सोडा. त्यावेळेला पवन देवानं सांगितलं, माझ्या लेकराला अगोदर वरदान द्या, इथून पुढल्या कालावधीमध्ये कधी सुद्धा मरण येऊ नये आणि सगळ्या शक्ती असणाऱ्या माझ्या मुलाला शरण याव्या. सगळ्या भगवंतांनी असणारे देवदेवतांनी हनुमंतरायाला वरदान दिले आणि हनुमंतरायाला वानर मंडळींनी प्रश्न विचारला, एवढी आज तुमची जे जेकार होते, राजा रावणाची तुम्ही जाऊन दाढी जाळली तरी तुम्हाला मरण नाही, ही नेमका चमत्काराची भूमिका ना आशीर्वाद कोणाचा आहे? हनुमंतरायानं छाती ठोकून सांगितलं, आज माझं एवढं जे नाव अजरामर आहे ना, सगळीकडे माझी जी कीर्ती आहे, माझ्यामुळं नाही, माझ्या बापामुळं आहे. विठाला विठाला. नंबर तिसरा दृष्टांत सांगायचं म्हटलं बापाच्या प्रेमाच्या बाबतीमध्ये, तर भावार्थ रामायणामध्ये दशरथ राजाचे मुलगा प्रभू श्रीरामचंद्रजी अरण्यामध्ये निघून गेले आणि अरण्यामध्ये निघून गेल्याच्या नंतर सुमंतानं रथ परत आणला आणि सुमंताला प्रश्न विचारला, सांग प्रभू श्रीरामचंद्रजी आता कधी परत येणार? सांगितलं 14 वर्ष 14 दिवसाच्याच नंतर परत येणार आहेत, आता मात्र परत येणार नाहीत. बापाचं प्रेम एवढं की 14 वर्ष आणि 14 दिवसाकरता माझा असणारा मुलगा आता किती हाल अपेष्टा सहन करणार आणि तो परत आल्याच्या नंतर मी काय माझं शिरकमल मुखकमल दाखवू, म्हणून आता जिवंत राहणं सुद्धा योग्य नाही. म्हणून त्या दशरथ राजानं मुलाचा असणारा झालेला योग आणि आपल्यामुळं त्यांना त्रास होतो म्हणून दशरथ राजानं प्रभू श्रीरामचंद्रजीचं नाव 6 वेळेला घेतलं आणि स्वतःचं शरीर असणारा प्राणत्याग करून टाकला. तुलसीदास महाराजांनी सुंदर वर्णन केलं आहे. राम राम कही राम, कही राम राम कही राम, रावो गये सुरवो धाम, रावो गये सुरवो धाम. म्हणजे बापाचं प्रेम मुलावर किती असतं तुकोबाराय वर्णन करतात. बाप करी जोडी लेकराची ओढी. विठाला विठाला. आता इथपर्यंत तर झालं की पाठीमागच्या असणाऱ्या घटना झाल्या. आता इथं समोर माझ्या बाबा बसलेले आहेत. मी बाबाला एक प्रश्न विचारतो बरं का. तुमचं वय किती बाबा? आता जमला आता आता मला तरी काय माहिती आहे. बरं, तुमचं वय किती? 85. बरं, आता तुमचं वय 85 वर्षाचं. 85 वर्षामध्ये तुम्ही आता काही काम करता का नाही करता? आता हे खरं बोलावलं बरं का इथलं व्यवहाराचं. आता वय तुमचं 85 वर्ष, कमीत कमी नाही जरी काही काम केलं तर म्हैस तरी घेऊन सोडणार बरं का, बैलाला तरी पाणी पाजवणार, दूध तरी काढणार, काढलेलं दूध तरी घराकडे घेऊन येणार, काही ना काही. शेवटी नाही जरी काम झालं काही तर घरचे सगळे माणसं शेतामध्ये निघून गेल्याच्या नंतर घराची राखण तरी करणार. आता माझा प्रश्न असा आहे,
एवढं वय झाल्याच्या नंतर यांना जर गावातल्या लोकांनी सांगितलं तुमचं आता काय राहिले नेमकं, आता माझं शब्द ऐका बरं का, आता एवढं वय तुमचं झालं, मुलाचे लग्न झाले, मुलीचे लग्न झाले, सगळा संसार आनंदामध्ये, तुमचं नेमकं काय राहिले आता आणि हे कशा करता तुम्ही करता, या बाबाला जर विचारलं तर त्यांचं एकच उत्तर असतं, काय माहिती का, माझं काहीच राहिलं नाही, पण मी एवढं जरी म्हैस राखली आणि म्हशीला जरी पाणी वैरण केलं तर याचं निघालेलं दूध माझी सून खाईल, मुलगा खाईल, नातू खाईल, म्हणजे एवढी असणारी जोड असते. याच्या पुढे आणखी विचारतो, ज्यांचे वय 75 वर्षाचे नाही, ज्यांचे 55 वर्षाचे, त्यांनी आधार कार्ड आता बनवून घेतलेले आहेत. बरोबर आहे. घरी स्कॉर्पिओ गाडी आहे, फॉर्च्युनर आहे, चांगल्या चांगल्या गाड्या आहेत, मोटरसायकली आहेत, पण तरी एसटीची वाट 2-2 तासापर्यंत बघत बसतात. घरचे लोक, गावातले लोक सांगतात घरी गाडी कोयजून चालली, तिला घेऊन जा ना. ते म्हणतात नको, तिला जास्त खर्च होतो. कशाला पैसे वाचवायचे, त्यांचा एकच उद्देश असतो, एवढेच 20 रुपये वाचले ना तर तेवढेच नाताला असणारे होतील. म्हणजे किती बाप कष्ट करतो आणि किती जोडाजोडी करतो, याचं दुसरं तिसरं उदाहरण सांगायचं म्हटलं तर हेच उदाहरण. विठाला विठाला पुढं तर वर्णन केलेलं आहे. जोडाजोडीचा विषय सोडून द्या, जोडाजोडी तर करतोच करतो, पण जोडाजोडी करत असताना शरीराचा सुद्धा विचार करत नाही. आपुली कुरवंडे वाळवोनी, आपुली कुरवंडे. मिरासीचा धनी लेकुराचे मोरी, आपुली कुरवंडी वाळवोनी, आपुली कुरवंडी वाळवोनी. बाप करी जोडी लेकराची ओढी, आपुली कुरवंडी. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. अभंगाच्या उत्तर चरणामध्ये असं वर्णन केलं आहे, जोडाजोडी करत असताना, किती जोडाजोडी करत असताना त्या शरीराचा सुद्धा असणारा विचार करत नाही. कसा विचार करत नाही? चप्पल फाटलेलं असतं तरी आपल्याकरता कधीही चप्पल चांगलं घेणार नाही. याच्या पुढे सांगतो, बापाची एखाद्या वेळेस दाढ पडते किंवा एखादा दात पडतो, गावातले लोक सखे सोयरे सांगतात तेवढा दात बसवून घ्या. सख्या सोयऱ्याने सांगितल्याच्या नंतर बाप काय करतो, दवाखान्यात जातो. दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर एक दात बसवायचा असतो. डॉक्टर सांगतो काय करावं लागेल, जो दात बसवायचा आहे त्याच्या शेजारचेही मोजमाप घ्यावं लागेल आणि इकडल्याचंही मोजमाप घ्यावं लागेल, दोन्हीला कॅप बसवावी लागेल आणि त्याच्यामध्ये दात बसवावा लागेल. बर,
मग डॉक्टर साहेब किती खर्च येईल? एक 27-28 हजार रुपये खर्च येईल. एवढं ऐकल्याच्या नंतर मुलगा आणि लेक सुद्धा म्हणते लागू दे 28,000 रुपये, आपण तेवढे पैसे भरून दात बसू. पण तो बाप काय म्हणतो माहिती? आता काय करायचंय दात बसवून तरी? आता दात बसून काय करायचं आहे? आता हा जरी तुम्ही बसला तर त्याच्या शेजारचा एक दिवस निघून जाणार, तर माझं राहिलंच नेमकं काय? अशी एक बाप नाही, तुम्हाला 100-150 बाप सांगतो, दवाखान्यामधून बिल सांगितल्याबरोबर दवाखान्याच्या बाहेर निघून आले. कशा करता? नको बाबा एवढा खर्च करू नको, आता काय राहिलं इकलं आहे ना, खातो मी भाकर. कारण मी माझ्या डोळ्यानं ही घटना पाहिलेली आहे. किती बाप जोडी करतो की पैसा जोडत असताना एवढेच 28,000 रुपये कुठंतरी माझ्या लेकराच्या संसाराकरता होतील म्हणून स्वतःचा दात सुद्धा बसवून घेणार नाही. याच्या पुढे आणखी सांगतो, ऐकू जर कमी येऊ लागलं, डॉक्टरनं जर सांगितलं 25-30 हजाराची मशीन बसवावी लागेल, तरी बाप ती मशीन बसवणार नाही. चांगले कपडे अंगावर कधी घालणार नाही, कधी सोनं आपल्या अंगावर घालणार नाही, कसलाच असणारा विचार करणार नाही. फक्त एकच मात्र त्याची इच्छा, आपल्या लेकराकरता काहीतरी धन कमवून ठेवणं आणि धन कमवित असताना शरीराचा कसलाच विचार न करणे. बर महाराज, बरोबर आहे. मग एवढी कमवलेली प्रॉपर्टी जीव जाण्याची वेळ येते तोपर्यंत तशीच जतन करून ठेवतो का? अजिबात नाही. त्याच्या अगोदरच नावावर करून टाकतो. आणि विचार जर केला, एखाद्या बापानं 20 एकर जमीन कमवून ठेवली, 2 जर मुलं असतील आणि दोन्ही मुलांना जर भांडणं सुरू केलं आमच्या नावावर जमीन करून द्या, तर बाप काय करतो माहिती? त्याचे 3 हिस्से करत नाही बाप, त्याचे खरे 2च मोठे हिस्से करतो. काय करतो? एकाला 9 एकर देतो, एकाला 9 एकर देतो आणि 2च एकर आपल्याकडे घेतो. काय करतो माहिती? की हे 2 एकर माझ्याकरता भरपूर झालं. लोकांनी जर विचारला, हो एवढी कमवली ना, मग त्याच्यामध्ये 3 हिस्से करा. तो म्हणतो मला काय करायचंय, मी मेल्याच्या नंतर दोघंही 1-1 एकर वाटून घ्या. किती प्रेम असतं हे मी सांगायची गरज नाही, तुमच्या डोळ्याच्या देखतच्या या घटना आहेत महाराज. आणि एवढी प्रॉपर्टी कमवलेली तो बाप आनंदानं असणारा सही आणि अंगठा देतो आणि निवांत असणारा बसतो. तुकोबरा विचार करतात त्या बापाच्या बाबतीमध्ये किती बापाचं प्रेम, की ती प्रॉपर्टी नावावर करून देत असताना अचानक स्वरूपामध्ये कसलाच विचार न करता तो मुलगा जशाला तसा त्या प्रॉपर्टीचा मालक करून टाकतात. अभंगाचं 2रं चरण. मिरासीचा धन, मिरासीचा धनी एकाएकी केला. एकाएकी केला मिरासीचा धनी. एकाएकी केला मिरासीचा धनी, एकाएकी केला मिरासीचा धनी. कडिये वागवोनी
एकाएकी काय करतो बाप? एकाएकी केला मिरासीचा धनी, आणि वागवीत असताना कडिये वागवोनी भार खांदी. किती वागवतो कडेवर, त्याचं काय वर्णन करावं महाराज? दृष्टांताच्या बाबतीमध्ये तुम्हाला सगळे दृष्टांत माहिती आहेत. एखादा कोर्टाचा जज असेल, वकील असेल, इन्स्पेक्टर असेल, जगता करता तेवढी त्याच्याकडे पद आहेत. पण तोच बाप जर घरी आला ना, आणि लेकरू जर लहान असेल, रांगतं लेकरू, आणि त्या लेकरानं जर सांगितलं पप्पा माझ्याकरता घोडा बाना, तर तेवढा असणारा श्रीमंत मोठ्या पदाला गेलेला बाप लेकरानं जर सांगितलं ना, आता खाली बसा, हात टेकवा, गुडघे टेकवा, मला तुमच्या आता पाठीवर बसायचं आहे. कडिये वागवोनी भार खांदी. काय करतं ते लेकरू? बापाच्या असणाऱ्या पाठीवर बसतं आणि बापालाच घोडा बनवतं. तरी बापाला ते लेकरू पाठीवर बसल्याच्या नंतर आनंदच होतो. थोडं लेकरू मोठं झाल्याच्या नंतर रस्त्यानं जर चलू लागलं तर चलत चलत लेकरू रस्त्यामध्येच थांबतं, म्हणतं आता मी पुढं चालणार नाही, मला उचलून काकाला घ्या. बाप काहीच विचार करत नाही. त्याचे पाय जरी भरलेले असले आणि काही जरी असले तर आपल्या कपड्याचा विचार करत नाही. त्याला जशाला तसं उचलतं, कडेवर घेतं. थोडं पुढं गेल्याच्या नंतर, आणखी अंतर गेल्याच्या नंतर लेकरानं जर म्हटलं ना, आता मला काकाला नको, आता काय करा, उचलून खांद्यावर घ्या. शेताचा प्रवास जर लांबणीचा असेल तर बाप तिथून पुन्हा उचलतो आणि खांद्यावर घेतो. याच्या पुढे वर्णन जर करायचं म्हटलं तर त्या लेकराला सांगितलेलं असतं, आता पडशील, डोक्याला गच्च असणारा धरून बस. ते लेकरू बरोबर असणार त्या खांद्यावर जाऊन बसतं. मी तर सांगतो ना, एक एक क्षण तुम्ही आठवा. हे सगळ्या जणांवर बापानं उपकार केले बरं का. काकाला बसवलेलं आहे, खांद्यावर बसवलेलं आहे. मी तर सांगतो, वडील मरण पावल्याच्या नंतर तुम्ही कुणाकडेही विनंती करा, तुम्हाला कोणी उचलून, काकालाही घेणार नाही, आणि उचलून का नाही, जरी एखाद्यानं कोणी घेतलं तर खांद्यावर मात्र तुम्हाला कोणीच घेणार नाही. कारण हे निस्वार्थ असणारं प्रेम जर कुणाचं असेल तर बापाचंच प्रेम आहे. कडिये वागवोनी भार खांदी. पुढं तुकोबाराय वर्णन करतात, घालूनी पाहे डोळा अलंकार, आणि ठेवा दाबी थोर करुनिया. काय करतो बाप माहिती? आपल्या लेकराच्या अंगावर अनेक स्वरूपाचे असणारे अलंकार घालतो. पण वर्णन केलेलं आहे, ते अलंकार घालण्याच्या अगोदर त्याचं शरीर जर अस्वच्छ असेल तर अस्वच्छ शरीर सुद्धा बाप कसलीही लाज न बाळगता त्या लेकराचं असणारं शरीर सुद्धा स्वच्छ करतो. किती स्वच्छ करतो? त्या लेकराची आई जर शेतामध्ये निघून गेली असेल, कुठं बाहेर निघून गेली असेल, लेकरानं जर शीनं सगळं शरीर जर भरवलेलं असेल ना, तर लेकराकडं पाहिल्याच्या बरोबर बाप कसलाच विचार करत नाही, त्याचं सगळं शरीर स्वच्छ करतो. आणि सगळं शरीर स्वच्छ केल्याच्या नंतर कधीच बाप असा म्हटलेला नाही की या लेकराला संडास लागलेली आहे, 15 दिवस झालं, 20 दिवस झालं, आणि हे आता जास्तच विष्ठा करत आहे, असं हे मरून जावं, असं कुठल्या बापानं म्हटलंय का? अजिबात नाही. याच्या उलट मी बोलतो, एखाद्याचे वडील जर 15 आणि 20 दिवस जर असे अंथरुणात जर पडले, जर कपडे जर घाण करू लागले, तर घरचेच लोक म्हणतात आता मेले तर बरोबर का आता. पण बाप मात्र लेकरा करता तसे कधीच शब्द उद्गार काढणार नाही. उलट इथला दवाखाना झाला, तिकडला दवाखाना, तिकडला झाला, तिकडला झाला, कुठंतरी त्याला नेऊन उपचार करण्याचीच भूमिका ही बापाचं असणारं निस्वार्थ असणारं हे प्रेम आहे. याच्या पुढे जर बोलायचं म्हटलं तर तुकोबाराय वर्णन करतात, एखाद्या वेळेस त्या लेकराला छोटे छोटे आजार तर सोडून द्या, हे शरीराचे आजार आहेत, पण इतर लोकांकडून जर त्याला काही गोष्टीचा त्रास जर होत असेल, लोक जर त्याला त्रास देत असतील, तर बाप त्याचा त्रास कमी करता स्वतःच्या जीवाचा सुद्धा विचार करत नाही. तुकोबाराय म्हणतात की त्याला दुसरे लोक जर गांजू लागले तर बाप आपल्या जीवाचा सुद्धा विचार न करता आपला जीव सुद्धा गहाण ठेवतो आणि जीव सुद्धा बलिदान देण्याकरता मागं पडत नाही. इतकं निस्वार्थ बापाचं प्रेम मुलावर असतं. अभंगाचं शेवटचं. तुका
म्हणे नेदी गांजू आणि कासी, तुका म्हणे नेदी गांजू आणि कासी. तुका म्हणे नेदी गांजू आणि कासी. एकाएकी केला मिरासीचा धनी, बोलिया नरजीवासी आपुली. एकाएकी केला मिरासीचा धनी,
बोला बोला. तुका म्हणे नेदी गांजू आणि कासी आणि उदार जीवासी आपुलिया. किती बाप प्रेम करतो. या प्रेमाच्या बाबतीमध्ये जर वर्णन जर करायचं म्हटलं तर लोकांकडून जर मुलाला त्रास होऊ लागला तर अजिबात लोकांकडून त्या मुलाला कसलाही त्रास होऊ देत नाही. दृष्टांताच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं तर एखाद्या वेळेस एखाद्या मुलाला जर गावातल्या माणसानं किंवा इतर ठिकाणच्या लोकांनी जर त्रास द्यायला सुरुवात केला किंवा एखादी शिवी दिली किंवा मारहाण केली तर शिवी किंवा मारहाण केल्याच्या नंतर जर केस जर पोलीस स्टेशनला गेली किंवा कोर्टामध्ये गेली तर एखादा बाप काय करतो, त्या शिवीचा बदला घेण्याकरता 2 एकर 4 एकर 5 एकर मुलाकरता विकून टाकतो. पण त्या शिवीचा मात्र बदला घेतो म्हणजे घेतो. त्याला जर विचारलं एवढी का पराकोष्टीची असणारी तुम्ही गोष्ट केली, नाही माझ्या लेकराला त्रास दिला, माझ्या लेकराला मारहाण केली. अहो पण 5 एकर गेलं ना, 5 एकर नाही 10 एकर जाऊ द्या, पण माझ्या लेकराच्या शिवीचा बदला, मारहाण केलेला बदला मात्र मी घेतलाच. याच्या पुढे बोलतो, शिवीचा बदला घेण्याकरता प्रॉपर्टी तर विकतोच विकतो, पण वेळ आल्याच्या नंतर बाप स्वतःच्या जीवाचा सुद्धा विचार करत नाही. याच्याकरता 2 एकदम आपल्या कलियुगामधले ना आताचे ताजे तुम्हाला उदाहरण सांगतो. आज मी ज्या गादीवर उभा आहे ते माझ्या गुरुच्यामुळे मी इथं उभा आहे. माझं मूळ असणारं गाव आहे पट्टीवडगाव, पानगावच्या जवळ. आणि तिथले एक महाराज होऊन गेले, कुणी नाव ऐकण्यात असेल तर, हरिभक्तीपरायण कालिदास महाराज कुलकर्णी पट्टीवडगावकर, कुणी नाव ऐकून असाल तर. ब्राह्मण समाजाचा व्यक्ती, 12 वर्षापर्यंत स्वतः स्वयंपाक करून फक्त मी पिशवी वागवत होतो. फक्त माझ्या हातचा स्वयंपाक ते ब्राह्मण असल्यामुळं, खात नसल्यामुळं फक्त मला पिशवी वागवायचं काम आणि पटक्याची फक्त घडी करायचं. आणि त्याचा चमत्कार म्हणून फक्त त्यांची सेवा केल्यामुळं, त्यांचं अन्न खाल्ल्यामुळं आज मी कीर्तनकार बनलो. जसं एकनाथ महाराजांच्या सोबत गावबा राहिला आणि उर्वरित रामायण गावबानं लिहिलं, तसंच माझ्या जीवनामध्ये ते ब्राह्मण आले आणि माझ्या जीवनाचं सोनं करून गेले बरं का. घटना अशी घडली, जीवन जगत असताना वय 60-65 वर्षापर्यंत झालं, कीर्तन चालूच होते. कीर्तन चालू असताना अचानकपणे शुगर झाली. शुगर झाल्याच्या नंतर एक किडनी फेल झाली. एक किडनी फेल झाल्याच्या नंतर कालांतरानं दुसरीही फेल झाली किडनी. आणि प्रत्येक 8 दिवसाला लातूरला न्यायचं. लातूरला नेल्याच्या नंतर कमीत कमी एका ट्रिपला 3 ते 4 हजार रुपये खर्च यायचा. वाहनाचं भाडं 1,500 ते 2,000 रुपये, तिथला मशनरीचा खर्च 1,000-1,500 रुपये, जाणं येणं खर्च, याच्यामध्ये एका ट्रिपला 4,000 रुपये, म्हणजे एका महिन्यामध्ये 4 ट्रिप करावं लागायचे, म्हणजे 16,000 रुपये एका महिन्याचा खर्च. घटना अशी घडली, आता कीर्तन करायला लोक 5,000, 10,000, 25,000, 30,000 रुपये लोक देतात. पण जुना जर काळ तुम्ही जर आठवला ना, तर मोठा कीर्तनकार असेल तर त्याला 100 रुपये.
एकदम छोटा असेल तर त्याला 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये. टाळ करायला तर नारळ दिलं तरी भरपूर झालं. तो जुना असणारा काळ. आणि कीर्तनाला पैसे जास्त कोणी देत नव्हतं. तर त्यांच्यासोबत मी राहिल्याच्या नंतर त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या कमाईमध्ये फक्त 1.5 ते 2 लाख रुपये जमा होते. ते जुना असणारा काळ. आणि फक्त डायलिसिस करत असताना 60,000 रुपये शिल्लक राहिले. त्यांना 2 मुलं आणि 1च मुलगी. 2 एकर जमीन, ती सुद्धा न पिकणारी. पत्नीला सांगितलं नाही, भावाला सांगितलं नाही, कुणाला सांगितलं नाही. एक दिवस मला जवळ बोलवून घेतलं आणि एकच उद्गार काढले फक्त. आज ना उद्याच्याला तर मी मरणारच आहे, जिवंत आता राहणार नाही. दोन्ही किडन्या फेल आहेत. डायलिसिस जरी केली तर थोड्या दिवसामध्ये मी मरणारच आहे. फक्त माझी एकच इच्छा आहे, आता उगाच दवाखान्यामध्ये पैसे घालून टाकण्यापेक्षा याचा उपयोग होणार नाही. मी मरणारच आहे. कमीत कमी एवढे जर पैसे शिल्लक राहिले तर माझ्या लेकीचं तरी लग्न चांगलं होईल, तेवढे 50-60 हजार रुपयामधून. फक्त माझी एकच इच्छा आहे, कुणाला सांगू नको, फक्त तुला म्हणून मी सांगतो. आता इथून रेल्वे पटरी जवळ आहे, मी तिथं स्वतः जाणार आणि रेल्वेच्या पटरीवर माझं मी शरीर टाकणार आणि रेल्वेच्या खालीच मी निघून जाणार. त्यांना मी एकच प्रश्न विचारला, असं नेमकं का? त्याचं दुसरं तिसरं काही कारण सांगितलं नाही. फक्त हे पैसे माझ्या लेकराकरता शिल्लक मागं राहतील म्हणून फक्त मी मरणार आहे. हे ताजं असणारं उदाहरण हे माझ्या जीवनातलं. आणि दुसरी घटना, जर तुम्ही आळंदी ते पंढरपूर प्रवास केला असेल पायी दिंडीमध्ये, तर फलटणच्या पुढला असणारे एक गाव आहे, माऊलीचा दुपारचा विसावा असतो तिथं. त्या गावाचं नाव आहे विण्णी. कुणाला माहिती असेल तर प्रवास करत असताना तिथं आता सुद्धा कीर्तनकार आहे. त्या कीर्तनकाराची पहिली एक किडनी फेल झाली आणि दुसरी फेल झाली. आता मुलगा वाचणार नाही. दवाखान्यात नेलं, डॉक्टर साहेबांनी सांगितलं आता हा मुलगा वाचू शकत नाही. जर याला कोणी किडनी दिली तर मुलगा मात्र वाचू शकतो. सख्या सरेली फोन केला, सगळ्याला गोष्ट सांगितली, कुणी सुद्धा किडनी द्यायला तयार नाही. शेवटी बाप डॉक्टरच्या जवळ गेला आणि सांगितलं माझी किडनी मुलाला जमते का? पण त्या बापाची हकीकत आहे का? बापाला सुद्धा 2 किडन्या नव्हत्या, एकच किडनी बापाला होती. ही काही कुठली गोष्ट सांगत नाही बरं का, ही घडलेली हकीकत आहे. आणि आता सुद्धा तुम्ही आळंदीहून पंढरपूरला जर जात असाल येणाऱ्या यात्रेमध्ये, तर विण्णीला उतरल्याच्या नंतर गावामध्ये जा आणि गावातल्या लोकांसोबत चर्चा करा. तो महाराज जिवंत आहे आणि दिंडीचा मालक सुद्धा आहे तो महाराज. डॉक्टरने सांगितलं तुम्हाला किती किडनी आहेत? तपासणी केली तर एकच किडनी. डॉक्टरने सांगितलं तुमची किडनी काढल्याच्या नंतर तुम्ही जिवंत राहणार नाहीत. बापाने एका शब्दामध्ये सांगितलं आता माझं वय झालेलं आहे, आज ना उद्या मी मरणार आहे, पण कमीत कमी जाता जाता माझ्या लेकाला मी काहीतरी कमाई करून जावं, काहीतरी देऊन जावं, माझी एवढीच इच्छा आहे. डॉक्टर साहेबांचे पाय धरले आणि सांगितलं न विचार करता माझ्या शरीरामधली किडनी काढा. डॉक्टर साहेबांनी त्यांची विनंती केल्याच्या नंतर ती किडनी काढली आणि मुलाला किडनी ती दिली. आज मुलगा जर या गादीवर उभा टाकला आणि बापाचा विषय जर त्याला सांग म्हणलं तर तो मुलगा कीर्तनामध्ये सांगू शकत नाही. का? बापाचा विषय काढल्याच्या नंतर जे बापाविषयी बोलायचं आहे तो बोलूच शकत नाही. का? जिवंत जर कुणामुळं राहिला असेल तर केवळ असणारा बापामुळं. म्हणून सांगण्याचा एकच भाग आहे. तुकोबराय वर्णन करतात बाप किती मुलावर प्रेम करतो, तर तुका म्हणे नेदी गांजू आणि कासी अन उदार जीवासी आपोल्या. निस्वार्थ प्रमाण असणारा जीव सुद्धा देऊन टाकतो, एवढा असणारा बाप त्या मुलावर असणारं प्रेम करतो. म्हणून आता जाता जाता एक विनंती करतो, एकदा माझ्या माऊलीचं एकदा सुंदर असणारं टाळी वाजून एकदा भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. म्हणून पंढरीश परमात्म्याच्या चरणी, माऊलीच्या चरणी एकच प्रार्थना करतो, भगवंता माऊली कैलासवासी वैकुंठवासी बालाजी संतराम चिटुपे यांना आता भावी काळामध्ये जन्मही देऊ नको आणि मरण सुद्धा देऊ नको. त्याचं कारण आहे, लोक बोलत बोलत म्हणतात तुमच्या आम्हाला आठवणी येतात. देवा एकच काम कर, पुढल्या जन्मामध्ये त्यांना सुखाचा असणारा जन्म दे. पण घटना अशी होते, जन्म जर पुढला मिळाला
तर पुढल्या जन्मामध्ये परत असणारं दुःख आहे. म्हणून एकच काम भगवंताकडे मागणी मागायची, जन्म मरणाच्या खुंटतील खेपा आणि होईल हा सोपा सिद्धपंत. म्हणून जाता जाता भगवंताच्या चरणी आपण एकच प्रार्थना करू, भगवंता एक काम कर, ज्या माझ्या नामदेव महाराजांना चरणकमलाच्या जवळ जागा दिली, चोखोबारायांना चरणकमलाच्या जवळ जागा दिली, कमीत कमी देवा असणारं त्या चरणकमलाच्या जवळ असणारी जागा दे आणि भावी काळामध्ये आता त्यांना जन्म सुद्धा देऊ नको. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. हरी हरी तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम तुकाराम तुकाराम.